बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, गेल्या 2 दिवसापासून या ठाण्यातल्या 4.5 गल्ल्यांपुरत्या असलेल्या शिंदे टोळीमध्ये, ठाण्यातल्या 4.5 गल्ल्यांपुरता पक्ष शिंदे टोळीमध्ये, या शिंदे गटामध्ये एक भयानक शांतता पसरली आहे. एक भीतीचं वातावरण तयार झालंय. हडकंप माजलाय या शिंदे टोळीमध्ये. ठाण्यातल्या मुठभर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक हडकंप माजलाय. येत्या 11 तारखेला नेमकं होणार काय? कारण 11 तारखेला या सगळ्यांचा बाप, येत्या 11 तारखेला या सगळ्यांचा बाप शिवसेनेचे पक्ष प्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाण्यामध्ये येत आहेत. नेमकं घडलं काय होतं त्या दिवशी? मी मागेही एक व्हिडिओ केलाय शिवसैनिकांनो. 11 तारखेला ज्यावेळेस शिवसेनेचे पक्ष प्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे मुंबऱ्यामध्ये येत आहेत, त्या दिवशी यांना कुठे कुठे पळायचंय, कुठल्या कुठल्या बिळात लपायचं याची तयारी करायची, फार मोठी तयारी करायची. ठाण्यातल्या 4.5 गल्ल्यांपुरता हा शिंदे टोळी नावाचा गट, आम्हाला 3.5 गल्ल्यांपुरता आणि येत्या एका महिन्यामध्ये आम्हाला 2.5 गल्ल्यांपुरता करून ठेवायचा आहे. ठाण्यातल्या या 4.5 गल्ल्यापुरतं अस्तित्व असलेल्या पक्षाच्या एका राजन किडे, आता किडे की किडे मला माहिती नाही, एका राजन किडेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, ज्या शाखेचे निर्माण करण्यासाठी पायाभरणी करताना जो नारळ वाढवला गेला तो स्वतः दिघे साहेबांनी वाढवला होता. धर्मवीर दिघे साहेबांनी ज्या शाखेला नारळ वाढवला, बाळासाहेबांनी जी शाखा बांधली, त्या शाखेला बुलडोजर लावून पाडण्याचं पातक एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्या राजन किडेने केलं. आता लक्षात घ्या शिवसैनिकांनो, हा राजन किडे काय म्हणतो? हा म्हणतो की ही शाखा आम्ही बांधली होती 2001 साली. ज्या काळात हा राजन किडे नेमका होता कुठे हेच कोणाला माहिती नाही, आणि ह्याने ही शाखा बांधली. आता हा राजन किडे पुढे म्हणतो, मुंबईवाल्यांचं ठाण्यामध्ये काम काय? अरे मुंबई उभा महाराष्ट्र चालवते, मातोश्री उभा महाराष्ट्र चालवते आणि मातोश्री उभ्या देशाचं राजकारण चालवते एखाद्या मामुलीच्या 1.5 दमडीच्या नगरसेवकाने, तोही माजी नगरसेवक. या राजन किडेने एवढंच सांगावं की मुंबईने ठाण्यामध्ये हस्तक्षेप का करावा? मुंबईने ठाण्यामध्ये, अरे राजन किडे, तुम्ही 1.5 दमडीचे नगरसेवक, मामुली नगरसेवक, तेही माजी नगरसेवक, जे शिवसेनेच्या जीवावर नगरसेवक बनले होते, तुम्ही शिकवणार शिवसेनेला मुंबईने कुठे लक्ष घालावं? 11 तारखेला ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाण्यामध्ये येतील त्यावेळेस आम्हाला पाहायचंय राजन किडे, त्यावेळेस नेमके तुम्ही कुठे असणार पाहायचंय आम्हाला. आता लक्षात द्या, ह्या राजन किडेंनी ज्यावेळेस शाखेवर बुलडोजर चालवला त्यावेळेस शाखेमध्ये छत्रपतींच्या तसबिरी होत्या, दिघे साहेबांच्या तसबिरी होत्या, बाळासाहेबांच्या तसबिरी होत्या. या राजन किडेने त्या शाखेवर बुलडोजर चालवला. शिवसेनेची ही शाखा ज्या काळात बांधण्यात आली, ज्यावेळेस दिघे साहेबांनी हिला नारळ वाढवला, त्या काळी ती रोडच्या एका बाजूला होती. रोड कटिंग मध्ये शाखा दुसऱ्या बाजूला आणण्यात आली आणि स्वतः दिघे साहेबांनी ती शाखा बांधली. त्या शाखेवर बुलडोजर चालवणारा हा राजन किडे दिघे साहेबांपेक्षाही मोठा झाला की काय? हा साधा प्रश्न आहे एकनाथ शिंदेला. तुम्ही बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे विचार सांगता आणि शिवसेनेच्या शाखांवर बुलडोजर चालवता. हेच तुमचे हिंदुत्वाचे विचार आणि हेच तुमचे शिवसेनेचे विचार, जे थोतांड आहे. कमळीच्या पायाखालचं लोपाटणं धुपाटणं झालेल्या या एकनाथ शिंदेच्या शिंदे गटाने आता शिकवावं बाळासाहेबांचे विचार काय आहेत ते. मला एका गोष्टीचं उत्तर द्या राजन किडे. ज्या गोपाळ लांडगेंच्या हस्ते तुम्ही त्या शाखेचं भूमिपूजन करून घ्यायचा प्रयत्न करताय, शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या नावाने, जे गोपाळ लांडगे कल्याणचे जिल्हा प्रमुख, त्या गोपाळ लांडगेंच्या कानाखाली जाळ काढण्याचं काम भर एका सभेत कुणी केलं होतं एवढं सांगावं. या राजन किडेने त्या गोपाळ लांडगेच्या कानाखाली मारली होती एका भर सभेमध्ये, आणि तेच गोपाळ लांडगे या राजन किडे सोबत त्या शाखेचं भूमिपूजन करण्यासाठी त्या दिवशी मुंबऱ्यामध्ये आले. लज्जास्पद बाब आहे. तुमच्या कानाखाली काढलेले जाळ कदाचित तुम्हाला लक्षात नसतील, तुमच्या कानाखाली काढलेला आवाज कदाचित तुमच्या हृदयात भिडला नसेल, पण गोपाळ लांडगे ही माणसं, ही असली राजन किडेंसारखी माणसं कुणाचीच नसतात, हे लक्षात घ्यायचं. आज जिकडे भंडारा, जिकडे खोबडं, तिकडे चांग भलं करणारी ही माणसं उद्या कुणाकुणावर उलटतील ना, याचा तुम्ही विचार करा. आणि राहिला प्रश्न, या राजन किडेने कारण दिलं की त्या शाखेत शिवसेनेचं काम चालत नव्हतं, शाखा कमर्शियल झाली. अरे वा, हा जावई शोध ज्याने लावला ह्या राजन किडेला, एक साधा प्रश्न आहे माझा.
ज्या आनंदाश्रमातून शिवसेना संबंध ठाणे जिल्ह्यात पसरली, ज्या आनंदाश्रमातून शिवसेना ठाण्याच्या बाहेरही पोफावली, त्या आनंदाश्रमात सध्या काय काम चालतं जरा पाहिलं का राजन किडे? बरं, तुम्हाला हा प्रश्न काय विचारावा? काल परवा आलेलं शिवसेनेतलं हे माणूस, याला हा प्रश्न विचारावा, पण तरीही उत्तर द्या. तुम्हाला कमर्शियलच बोलायचंय. त्या आनंद आश्रमाचं कॉर्पोरेट ऑफिस करून ठेवलं, त्या आनंद आश्रमाचं पावित्र्य संपवलं. त्या आनंद आश्रमात आता सर्वसामान्य नागरिक जात नाहीत, सर्वसामान्य नागरिक जात नाहीत, हे लक्षात घ्या, याला अंडरलाईन करा. त्या आनंद आश्रमामध्ये तुम्ही दिघे साहेबांच्या नावाने असलं ते पावित्र्य संपवून स्वतःच कॉर्पोरेट ऑफिस टाकलं, त्याला सजवून ठेवलं. त्या आनंदाश्रमाला त्याचं ते सर्वसामान्य माणसांना लोभेस असं वाटणारं रूप तुम्ही बदलवून टाकलं. त्याच्याबद्दल राजन किडे तुम्हाला काय सांगायचंय? एवढं मात्र सांगा. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, ही असली जी माणसं असतात ना, ती आज एकाच्या ताटात जेवतील, उद्या दुसऱ्याच्या ताटात जेवतील. कारण हा माणूस 4 बाप बदलून आलेला आहे. 4 बाप. आधी राष्ट्रवादी, आधी काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेस. ज्या आव्हाड साहेबांचं हा नाव घेतोय, जितेंद्र आव्हाडांचं नाव घेतोय, त्यांना आव्हान देण्याची हा भाषा करतोय. म्हणतायत एकनाथ शिंदे आता आमच्या सोबत आहेत. अरे तेच एकनाथ शिंदे ज्यावेळेस तुमच्या सोबत होते, ज्यावेळेस तुम्ही शिवसेनेच्या जीवावर विधानसभेची निवडणूक लढवला होतात, तेव्हाही तुम्हाला जवळपास 40 ते 50 हजार मतदान कमी पडलं. 40 ते 50 हजार कळतं तुम्हाला. 40,000च्या तुंतुण्या मिळाल्या, त्याही शिवसेनेच्या जीवावर मिळाल्या. मग त्यावेळेस एकनाथ शिंदे जर तुमच्या सोबत होते आणि त्यांच्या जीवावर तुम्ही आमदार बनणार होतात, तर राजन खेडे एका साध्या प्रश्नाचं परत एक उत्तर द्या. त्याच वेळेत तुम्ही आमदार का नाही झालात? एक माजी नगरसेवक कायम माजीच राहणार आहे. आणि लक्षात घ्या, हे मोठ्या लोकांचं राजकारण आहे राजन खेडे. तुम्ही कदाचित एवढे मोठे स्टंट करून जाल, पण भविष्यात ज्यावेळेस हे सरकार पलटी मारतील ना, त्यावेळेस पहिल्यांदा हे असले किडे पकडले जाणार. हे लक्षात घ्या. या माझ्या प्रश्नांची साधी उत्तरं द्या. आव्हाडांना तुम्ही आव्हानाची भाषा करताय, चला द्या पाहूयात ना. आणि तुम्ही स्वतःची विधानसभेची उमेदवारी देखील घोषित करून टाकलेत बहुतेक, की मिळालेत काहींना लॉलीपॉप. त्या लॉलीपॉपांच्या जीवावर ह्या शाखा कब्जा करायची कामं, याला गुंडगिरी म्हणतात, याला म्हणतात पोलिसांचा वापर, याला म्हणतात सरकारांचा वापर कशा प्रकारे घाणेरड्या पद्धतीने करायचा. पोलिसांच्या डोळ्या देखताच तुम्ही जर शाखा तोडणार असाल, तर सर्वसामान्यांची माणसांची घरं किंवा सर्वसामान्य माणसांच्या मालमत्ता तुम्ही अशाच कब्जा कराल. हे जनतेचं राज्य आहे की तुमच्या एकनाथ शिंदेचं राज्य आहे, ज्याच्यात तुम्ही काहीही करू शकता? इथे ड्रग्ज माफिया फोफावलेत, इथे पोलिसांच्या त्या गाड्यांमध्ये त्या कैद्यांना काही ना काहीतरी पाकिटं पुरवली जातात. आजचाच व्हिडिओ दाखवलाय सुषमाताईंनी. हे नेमकं चाललंय काय महाराष्ट्रभर? मग हे कायद्याचं राज्य, हे एकनाथ शिंदेच्या कायद्याचं राज्य. हा कायदा असाच चालणार. घ्या, उरावर बसवून घ्या या सगळ्यांना. ज्यावेळेस 11 तारखेला शिवसेनेचे पक्षप्रमुख मुंबऱ्यामध्ये दाखल होतील राजन किडे, त्यावेळेस आमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तुम्ही तयार राहा. आमचे बरेच प्रश्न निघणार आहेत त्यावेळेस. त्या आनंद आश्रमाचं हे काय केलंय तेवढं नेमकं सांगायचं. भविष्यात बघा, तुमचं सरकार आता 2 महिन्यांचं राहिलंय. येत्या डिसेंबर 31 पर्यंत तुमची सरकार उलटणार. मग त्यानंतर काय करणार? हा माज, हा रुबाब, हा सगळा संस्थांच्या जीवावर, सरकारांच्या जीवावर हा केलेला माज आणि हा रुबाब नेमका दाखवणार कुणावर? या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार राहा. आज ज्या प्रकारे उबाटा हा शब्द वापरतायत ना राजन खेडे, हा उबाटा हा शब्द हा बऱ्याचदा तुम्हाला पुढेही बोलावा लागणार आहे. आणि कुठे बोलायला लागणार आहे आणि कशासाठी बोलायला लागणार आहे हे देखील तुम्हाला कळेल. तुमच्या स्वप्नातच हा उभाटा शब्द येणार आहे. रोज येणार. एवढंच बोलतो, जास्त काही या विषयावर मी बोलणार नाही. सगळी शाखेची कागदपत्र शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या नावाने आहे. शाखेच्या टॅक्स पावत्या शिवसैनिकांनी भरलेल्या आहेत. आणि ज्या शिवसैनिकांनी ती शाखा बांधली आहे, ज्या शिवसैनिक त्या शाखेच्या फाउंडिंग मेंबर्स मध्ये होते, ते सारे शिवसैनिक शिवसेनेतच आहेत. मग हा राजन खेडे आहे कोण? शाखेची कुठलीही कागदपत्र स्वतःकडे नसताना हा शाखेवर प्रायव्हेट बुलडोजर चालवूच कसा शकतो? आणि प्रशासन जर हे सगळं सहन करून घेणार असेल, तर प्रशासनाने देखील सांगावं, होय आम्ही हतबल आहोत, आम्ही या साऱ्या सरकारांपुढे आम्ही हतबल आहोत, आम्ही काहीच करू शकत नाही. प्रशासनाने सांगून ठेवावं, मग आम्ही बघू. ही आमची लढाई आहे. आमच्या मंदिरावर घाला घातलाय, शिवसेनेच्या मंदिरावर म्हणजे शिवसेनेच्या शाखेवर घाला घातलाय. आणि ज्यावेळेस शिवसेनेच्या शाखेवर घाला घातला जातो ना, त्यावेळेस मात्र शिवसैनिक शांत राहत नाही. ठीक आहे. आजपर्यंत तुम्ही सरकारांच्या जीवावर सगळं काही चोरलं. आमदार खासदार चोर तुम्ही चोरलेत, चोर चोरा. पण शिवसेनेच्या शाखांना हात लावाल तर याद राखा राजन खेडे, आम्ही आहोत 11 तारखेला तिथे. पाहूयात काय घडणार आहे 11 तारखेला तिथे. आम्हाला नाही माहिती. आम्ही येणार, आमच्या पक्षप्रमुखांसोबत आम्ही येणार तिथे.
पाहूयात नेमकं राजनकडे त्या दिवशी काय घडतंय. तुम्हा सर्व शिवसैनिकांची सजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.